आरक्षणाचे जे प्रश्न होता त्याचा मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला आहे, त्यामुळे मराठा बांधवांचे मन जिंकले असं अनेक नेते म्हणतात. चांगली गोष्ट आहे ना. का त्यांना जिंकल्याचा आनंद होतो आहे आणि ओबीसी समाजाला काहीतरी आमचं सगळं संपल्याचा आनंद दुःख होत आहे. हा आता प्रत्येक जण आपापली भावना व्यक्त करतात. साहेब, ही लढाई शेवटपर्यंत सुरू राहणार का ओबीसीचं आरक्षण? तुम्हाला त्याचं कारण की सुनील तटकरे असं म्हणताय की ही भूमिका भुजबळ साहेबांची आहे, पक्षाची नाही. पक्षाचं नसेल, छगन भुजबळची आहे ना, बस. ही भूमिका छगन भुजबळची आहे. काय ती कुणाला पटो न पटो, मला त्याची काही कर्तव्य नाही. 35 वर्ष मी या ओबीसीसाठी लढतो, यापुढे सुद्धा लढणार. बाकी ते सगळे प्रमुख मंडळी आहेत, त्यांनी निर्णय घ्यावा. मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटण्याचं कारण नाही. प्रफुल्ल पटेल म्हणा किंवा इतरांनी काही आपल्याला मदत करावी किंवा असं वाटतं आपल्याला पक्षामधून? असं आहे की ज्यांना वाटतं ते मदत करतील. काय शांत राहून मदत करतील, काय वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतील, काय विरोधसुद्धा करतील. आणि ते प्रत्येक पक्षामध्ये एक लक्षात ठेवा, ही भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, भाजपमध्ये सुद्धा आहे, सर्वच पक्षामध्ये, शरद पवार साहेबांच्या काँग्रेसमध्ये सुद्धा ही भावना की काहींचा पाठिंबा आहे, काहींचा विरोध आहे. मग काय करायचं? त्यावेळी मागे आपल्या सभा झाल्या, सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु वडेट्टीवार म्हणा किंवा इतर नेत्यांनी पाठ फिरवली. ही एकजूट कमी दिसते ओबीसी मध्ये. मला काही कल्पना नाही, कारण त्यांनी ज्या पहिल्या मिटिंगमध्ये जाहीर सभेत अतिशय जोरदार भाषण करून म्हणजे जवळपास की पक्ष राहू द्या बाजूला, समाज म्हणून आपण समोरचा जो पिवळा झेंडा जो आहे, ध्वज, तो हातात घेऊन लढूया, अशा प्रकारे त्यांचं भाष्य झालं. मला कल्पना नाही, पण दुसऱ्या दिवशी ते अचानक बदलले. ठीक आहे, त्यांच्यावर काही प्रेशर आलं असेल किंवा कोणी आणखीन समजावलं असेल, पण मनातून ते जे आहेत ते ओबीसीसाठी त्यांना काम करायचं आहे एवढं मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्यांना काही विरोध वगैरे काही करत नाही. मराठ्यांना फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ज्या हरकती घेण्यात येणार आहेत त्या हरकती कशा घ्याव्यात याबाबत आपण मार्गदर्शन करणार आहोत. नाही, आता मला अनेकांचं मार्गदर्शन येतं आहे, वकिलांचं मार्गदर्शन येतं आहे, अनेक हायकोर्टाने जे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय दिलेले आहेत ते सुद्धा येत आहेत माझ्याकडे. त्या सगळ्यांचं जे आहे मिलाप करून, जे आहे एकत्रित करून आम्ही आमची भूमिका मांडू. मराठ्यांना फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे, ते कधी मिळणार असं मुख्यमंत्र्यांना विचारा, असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय. काय नेमकं ट्विट? मला काय माहिती, मला माहिती नाही त्यांनी काय विचारलं काय नाही आणि त्याचं उत्तर काय तेही मला माहीत नाही. मी माझं काय आहे ते मला विचारा ना.